हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत 1, 2, 3 करार. त्यालाच आपण 1, 2, 3 ॲग्रीमेंट म्हणतो. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. तर 1, 2, 3 करार काय आहे ते पाहूया. तर हा भारत आणि अमेरिका यांच्यातील अणुऊर्जा सहकार्याचा करार आहे. तर 1, 2, 3 करार हे नाव कुठून आले तर ते पाहूया. तर अमेरिकेच्या ऑटोमिक एनर्जी ॲक्ट 1954 च्या सेक्शन 1, 2, 3 नुसार इतर देशांसोबत अणुतंत्रज्ञान आणि इंधनाची देवाणघेवाण करायची असेल तर असा करार करावा लागतो. म्हणून याला 1, 2, 3 ॲग्रीमेंट म्हणतात. भारत आणि अमेरिका 1, 2, 3 करार कधी झाला? तारीख 10 ऑक्टोबर 2008ला स्वाक्षरी झाली. तर पूर्ण नाव काय आहे तर बघूया. अग्रीमेंट फॉर कोऑपरेशन बिटवीन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड द गव्हर्नमेंट ऑफ द युनायटेड स्टेट अमेरिका कन्सर्निंग पीसफुल यूज ऑफ न्यूक्लिअर एनर्जी. पुढे पाहूया. करारात काय ठरले तर भारताला काय मिळाले तर पहिले आहे अणु इंधन. अमेरिका भारताला युरेनियम विकू शकते, त्यामुळे आपल्या अणु प्रकल्पांना इंधनाची टंचाई भासणार नाही. पुढे आहे अणु तंत्रज्ञान. अमेरिका कंपन्या भारतात अणुभट्ट्या बांधू शकतात. पुढे आहे इतर देशांचा मार्ग मोकळा. या करारामुळे फ्रान्स, रशिया, जपानसारखे देश पण भारताशी अणुव्यापार करू लागले. पुढे पाहूया. NSG मधून सूट. न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुपने भारताला व्यापाराची विशेष परवानगी दिली आहे. पुढे पाहूया. अमेरिकेच्या अटी काय आहेत पाहूया. शांततापूर्ण वापर. भारताला दिलेले तंत्रज्ञान किंवा इंधन फक्त निर्मितीसाठी वापरायचे, अणुबॉम्बसाठी नाही. IAEA तपासणी. भारतातील नागरी अणु प्रकल्प IAEA आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या तपासणीला परवानगी देईल. तसेच पुन्हा प्रक्रिया. वापरले इंधन परत प्रक्रिया करायचे असेल तर अमेरिकेची परवानगी लागेल. पुढे पाहूया. या कराराचे 3 मोठे फायदे भारतासाठीचे. तर पहिला फायदा आहे ऊर्जा सुरक्षा. 2030 पर्यंत 20,000 MW अणुऊर्जा निर्मितीचे लक्ष्य आहे. कोळसा कमी लागेल. दुसरा फायदा आहे प्रदूषण कमी. स्वच्छ ऊर्जेचा स्रोत आहे. तिसरा फायदा आहे तंत्रज्ञान. नवी अणुभट्ट्या आणि संशोधनात मदत. तर यामध्ये वाद काय होता तर सार्वभौमत्व. काही लोक म्हणाले यामुळे भारताच्या अणु धोरणावर अमेरिकेचे नियंत्रण येईल. दुसरा वाद होता चाचणी बंद. भारताने भविष्यात अणु चाचणी केली तर इंधन पुरवठा बंद होऊ शकतो अशी भीती. पण शेवटी संसदेने मंजुरी दिली आणि करार झाला. सोप्या भाषेत सांगायचं झाले तर 1, 2, 3 करार भारताला अणुवीज बनवण्यासाठी अमेरिकेकडून इंधन आणि तंत्रज्ञान मिळवून देणारा हा करार आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.